स्वर्गामध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये आढळून येणारे लक्षणं कोणते आहेत? स्थिरपणा, बोलण्यामध्ये स्थिरता, आत्मिकतेमध्ये स्थिरपणा, व्यवहारामध्ये स्थिरपणा. स्वर्गात जाणार असणाऱ्या लोकांमध्ये आढळून येणारे हे लक्षण आहे. कोणता धूर्तपणा नाही, उतावळेपणा नाही. पहा, दाविदाला धन प्राप्त झाल्यानंतर देखील त्याने आपले गुण गमावले नाहीत. योनाथानाला दिलेलं वचन किती अद्भुत रीतीने त्याने ते कशा प्रकारे पूर्ण केलं ते पहा. तुझे आजोबा शौल यांची सर्व संपत्ती मी तुला देऊन टाकतो आणि त्याबरोबरच तू या राजभवनामध्ये नित्य माझ्या पंक्तीला बसत जाशील, कायम स्वरूपी. माहित आहे, केवळ एक दिवसासाठी नाही, तुझ्या मृत्यूपर्यंत, नाही तर किंवा माझ्या मरणापर्यंत नित्य तू माझ्याबरोबर जेवण कर. किती अद्भुत असं वाक्य बोलला. हे किती चांगलं अशा प्रकारचं प्रेम आहे, किती चांगली ही कमिटमेंट आहे, हे किती चांगल्या प्रकारचे विचार आहेत, किती अद्भुत असं हे तत्व आहे. ऐका, मफीबोशेताने ही गोष्ट ऐकल्यानंतर काय म्हटलं माहीत आहे? किती चांगलं वाक्य आहे. त्याने काय म्हटलं चला पाहूया. योनाथानाच्या मुलाने दाविदाला प्रणाम केला. मजसारख्या मेलेल्या कुत्र्यावर तू कृपादृष्टी करावी. पहा काय म्हणत आहे. माझे पाय तुटलेले आहेत, मी माझ्या वडिलांना गमावलेलं आहे, मला खाण्यास देण्यासाठी कोणी नव्हतं, एका कोपऱ्यात घरात पडलो होतो, अशा माझ्यावर तू दया केली. जर खरोखरच तुमच्या जीवनामध्ये जर नम्रता राहायला हवी, तर तुमच्या नम्रतेला जर तुम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल, तर आपल्या मनामध्ये कायमच तुमची पूर्वीची जी परिस्थिती होती ती कशी होती त्याची आठवण ठेवणारा स्वभाव असायला पाहिजे. लक्ष देऊन ऐका. जर गर्व असू नये, तर मागील भूतकाळ व ती परिस्थिती तुम्ही विसरली नाही पाहिजे असा स्वभाव तुमचा असला पाहिजे. तू माझ्या पंक्तीला नित्य जेवण कर. जर तो दुष्ट असता तर त्याने म्हटलं असतं, अन्याय करून तू माझ्या आजोबाचं सिंहासन बळकावलं, माझ्या वडिलांचं राजसिंहासन तू हिसकावलंस, माझे वडील इथं बसणार होते, खरं पाहिलं तर आम्ही इथं बसलं पाहिजे होतं, माझ्या वडिलांचं सिंहासन तू बळकावलंस, तू आम्हाला अनाथ आणि निराधार करून टाकलेलं आहेस आणि आता तू माझ्याशी फार प्रेमाने बोलत आहेस, आणखी एखादं मोठं षड्यंत्र केलं असेल तर ते देखील पूर्ण कर. तो असं बोलला नाही. याचं कारण माहीत आहे का? एका घरामध्ये जर कोणी येऊन त्याला 2 घास देत होता, तेच खाऊन तो जगत असायचा, असाही स्थितीमध्ये तो होता. अशा परिस्थितीमध्ये घराच्या एका कोपऱ्यामध्ये राहत असणाऱ्याला दाविदाने त्याला बोलावून असं तो बोलत आहे, तू नित्य माझ्या पंक्तीला बसून जेवण करशील, माझ्याच पंक्तीला बसून तुला जेवण करायचं आहे. असं बोलल्यावर जेव्हा तो मागे वळून पाहतो तेव्हा तो विचार करतो की कोणी येऊन मला खाण्यास देईल का, कोणी मला भाकर देईल का, कोणी मला पाणी देईल का. तो अत्यंत दुर्दशेमध्ये जीवन जगत होता. त्याला जगण्यासाठी या जीवनात दावीद जी आता त्याला संधी देत होता त्याच्या तुलनेमध्ये त्याच्या जीवनामध्ये दुसरं काहीही नव्हतं. त्याच्या भूतकाळामधील परिस्थितीकडे त्याने पाहिलं. यामुळेच दाविदाचे शब्द ऐकल्यानंतर माहीत आहे त्याने काय केलं. ऐका, मी तर एका मेलेल्या कुत्र्यासारखा आहे. कुत्रं काय करत असतं जरा मला सांगा. तुम्ही जेवण करत असता त्यावेळेला पहा, काही कुत्रे असे असतात जेव्हा तुम्ही जेवण करत असतात तेव्हा ते तुमच्या तोंडाकडे एकटक पाहतात. जेव्हा तुम्ही काही खात असता तेव्हा ते कुत्रं नेहमी तुमच्याकडे पाहत असतं. म्हणजे सगळं मटण खाऊन टाकल्यानंतर तुम्ही हड्डी चावत असता तरी देखील ते कुत्रं तुमच्याकडे पाहत असतं. पूर्ण मटण संपल्यानंतर काय करतात माहितीये? जेव्हा तुम्ही चावून चावून चांगल्या प्रकारे खाता, त्यानंतर खाल्ल्यानंतर ती हड्डी अशी फेकून देता, ती धावत जाऊन घेतल्यावर त्याची तृप्ती होते. अर्थ समजत आहे का? म्हणजे जेव्हा तुम्ही पूर्णपणे सर्व खाऊन टाकता आणि राहिलेली हड्डी जेव्हा तुम्ही फेकून देता, ते केवळ त्याच हड्डीची अपेक्षा करत असतात. तो बोलत आहे, माझी देखील अवस्था त्या कुत्र्यासारखीच आहे. जे काही शिल्लक राहतं तेच माझ्या समोर आणून ठेवतात, ते खाऊनच मी माझं जीवन जगत आहे. अशा माझ्यासारख्या या व्यक्तीला बोलावून तुम्ही तुमच्या मेजाच्या भोवती बसून मला आपल्याबरोबर जेवण चारत आहात. मला धनसंपत्ती काहीही नाही पाहिजे. किती चांगली अशी नम्रता आपण त्याच्यामध्ये पाहत आहोत. चला पुढे पाहूया. तो बोलत आहे, काय बोलत आहे? तो प्रणाम करून म्हणाला, आपण अशा मजसारख्या मेलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे, असं तो बोलला. आणि त्याचप्रमाणे जे वचन दिलं होतं त्या वचनानुसार दाविदाने योनाथानाचा पुत्र मफीबोशेत याच्यावर दया करून वचन पूर्ण केलं. त्याच्या मृत्यूनंतर
म्हणजे त्याच्या मित्राच्या मृत्यूनंतर देखील त्याला दिलेलं वचन त्याने पूर्ण केलं. या दिवसामध्ये जिवंत लोकांना दिलेलं वचन देखील पूर्ण करू शकत नाहीत. जर आम्ही कोणाला वचन दिलेलं असेल आणि ते जर आमच्या समोर जिवंत असतील व आम्ही जिवंत असताना देखील या दशेमध्ये आम्ही नाहीत की ते वचन आम्ही पूर्ण करू शकू. तुम्हाला विचारत आहे, काय तुम्ही कोणाला वचन दिलेलं आहे का? अनेकशा लोकांनी परमेश्वराला शब्द दिलेला असेल, परमेश्वराला आपण वचन दिलेलं असेल किंवा अनेकशा लोकांना वचन दिलेलं असेल, प्रेम करून लग्न करेल अशा प्रकारे शब्द दिला. त्या मुलीच्या जीवनाबरोबर खेळ खेळून शब्द मोडणारे किती दुष्ट लोक असतात. किती लोक आहेत धनसंपत्तीविषयी शब्द फिरविणारे, कामाविषयी शब्द फिरवणारे. परमेश्वराला जो दिला पाहिजे तो दशांश आम्ही परमेश्वराला देत नाहीत. आज असे आमच्यामध्ये किती लोक आहेत. स्वर्गामध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये सामान्यपणे आढळून येणारे जे गुण आहेत ते गुण कोणतं माहीत आहे? दिलेला शब्द पूर्ण करणं. त्यांच्याविषयी खास गोष्ट ही आहे, त्यांची हानी होत असली तरी देखील ते वचनापासून हटत नाही. त्यांची हानी झाली तरी देखील ते दिलेला शब्द मोडत नाहीत. एक जागा विकत घ्यायची आहे, यासाठी 4 एकरची जागा विकत घेण्यासाठी एका व्यक्तीने त्या मालकाशी बोलणं केलं. 4 एकरच्या जमिनीसाठी 90 लाखांचा भाव ठरला. आम्ही 3 लाखामध्ये पैसे पूर्ण देऊन टाकू. आम्ही आता जास्त पैसे देऊ शकत नाही, 1 लाख रुपये ॲडव्हान्स देतो आणि 3 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला 90 लाख रुपये देऊ अशा प्रकारे सांगितलं. आम्ही ते पूर्ण करू अशा प्रकारे ठरल्यानंतर त्याच जागेजवळ एक युनिव्हर्सिटी सँक्शन झाली. तिथे युनिव्हर्सिटी सँक्शन झाल्यानंतर आपोआपच सर्व जागेंचे भाव देखील वाढले. 10 लाखांच्या जमिनी वाढून 20 लाखांच्या झाल्या. आता युनिव्हर्सिटी तिथे आल्यानंतर 1 एकरसाठी आता तिची किंमत वाढल्यामुळे 4 एकरची किंमत झाली 1.6 करोड. अशा समयामध्ये 3 महिन्यानंतर जवळपास 90 लाख रुपयांचं नियोजन केल्यानंतर त्या लोकांनी, आता जर आपण त्यांना 90 लाख रुपये दिले तर काय ते आपल्याला 4 एकरची जमीन देतील का? असं का? कारण की सर्वांनी भाव वाढवलेले होते. 1 एकरची किंमत आता 40 लाख झाली आहे ना. भूतकाळामध्ये जे काही ठरलेलं आहे म्हणजे त्या ॲग्रीमेंट प्रमाणे काय ते त्याच किमतीमध्ये आपल्याला देतील का? 40 लाख रुपये किंमत झाली आहे तर केवळ ते असंच म्हणतील, नाही जमणार, बस अशाच प्रकारे उत्तर देतील. माहीत नाही ते काय करतील. चला आपण पाहूया. आपण तर ॲडव्हान्स म्हणून फक्त 1 लाख रुपयेच दिले आहेत असं म्हणून ते त्या घरामध्ये गेले आणि तिथे बसले व नंतर त्यांनी एक निर्णय घेतला. बरं चला ठीक आहे, जर 1.6 करोड त्यांनी मागितले तर आपण ते देऊ शकणार नाही, परंतु 1 करोड आपण त्यांना देऊ. कारण आपण 1 करोड रुपये जरी दिले तरी 60 लाख रुपये आपले वाचतील ना, एवढे पैसे वाचू शकतील असं म्हणून सर्व पार्टनर्स तिथे गेले आणि जाऊन तिथे ते बसले. ते असे सर्व विचलित झालेले होते. समजत नव्हतं काय करायचं, ते विचारामध्ये बसलेले होते. काही अर्थ नाही, सर्व काही समजलं आहे, जमिनीच्या सर्व किमती समजल्या आहे. यामुळे ते बोलले, सर 3 महिन्यापूर्वी आपण बोलणं केलं होतं, जमिनीची किंमत आपण ठरवलेली होती. आता सर्व किमती बदललेल्या आहेत, याविषयी सर्वांनाच माहिती आहे. आता 1 एकरची किंमत 40 लाख रुपये झाली असं ते बोलले. आणि आता जर आपण 40 लाख रुपयांनी धरलं तर 1 करोड आणि 60 लाख रुपये होत आहेत. म्हणजे 1 करोड 60 लाख रुपये हिची किंमत झाली आहे. तर आता आम्ही तेवढी किंमत देऊ शकत नाही. आम्ही केवळ एवढंच म्हणत आहोत की पाहिजे असेल तर आम्ही 1 करोड रुपये देऊ. यात तुम्ही समाधानी असाल तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजू. अशा प्रकारे ते बोलू लागले. हे सर्व ऐकल्यानंतर जमिनीचा मालक बोलू लागला, क्षमा करा, 1 करोड रुपयामध्ये देखील मी देणार नाही. तेव्हा ते तिघेही बाहेर जाऊन एकमेकांशी चर्चा करू लागले. आपल्याला नाही वाटत हे 1 करोडमध्ये मानतील, चला 1 करोड 20 लाख रुपये आपण देऊन टाकू. तरी देखील आपले 40 लाख रुपये वाचत आहेत. तेव्हा परत येऊन ते पुन्हा बोलू लागले की पहा, आता तुम्ही पुढे काही बोलू नका, आम्ही तुम्हाला हवं तर आणखी 20 लाख रुपये देतो. 1 करोड 20 लाख रुपयामध्ये फायनल करा, दया करा, सहकार्य करा. 1 करोड द्या किंवा 1 करोड 20 लाख रुपये दिले तरीही मी देणार नाही. तर मग तुम्हाला किती पाहिजे आहेत सांगा. तेव्हा ते बोलले 90 लाख रुपये पाहिजेत. हे काय आहे? हे काय बोलत आहात? 3 महिन्यापूर्वी काय ठरलं होतं की 90 लाख रुपयांमध्ये मी ही जागा तुम्हाला देऊन टाकील, हे ठरलं होतं. हो, ठरलं होतं. हे आपलं ठरलं होतं, बरोबर आहे. परंतु शेजारी युनिव्हर्सिटी आलेली आहे. आता तर भाव वाढलेले आहेत. 40 लाख रुपये एकर झाला आहे आणि यामुळेच आता 1 करोड 60 लाख रुपये झालेत. परंतु मी तुम्हाला
वचन दिलेलं आहे. 90 लाख रुपयामध्ये ही जमीन मी तुम्हाला देईल असं मी वचन दिलं आहे. 90 लाख रुपये व 90 लाखातच मी देईल, अशा प्रकारे ते बोलले. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छित आहे. या दिवसांमध्ये एक एक रुपया जोडून म्हणजे एवढे पैसे जमा करून कितीतरी फसवणुकीचे कामं या जगामध्ये आपण पाहत असतो. 1,60,00,000 रुपयांची जमीन तुम्ही आम्हाला 90 लाख रुपयामध्ये विकत आहात, याच्या मागचं कारण काय आहे? एवढ्या चांगल्या स्वभावाच्या मागचं कारण काय आहे? तेव्हा ते बोलले, माझा देव माझ्यामध्ये आहे, यामुळे मी दिलेल्या शब्दावरून फिरणार नाही. जर पैसेच कमवायचे असतील तर सर्व प्रकारचे चुकीचे कामं करता येतील, परंतु परमेश्वराने मला काय शिकवलं आहे माहीत आहे? प्रामाणिक राहायचं आहे. माझं नुकसान झालं तरी देखील मी शब्दापासून हटणार नाही, मी वचनापासून फिरणार नाही. माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो, जर तुम्ही देवाचे पुत्र असाल, स्वर्गात जाणारे लोक असाल, तर शब्दापासून फिरणार नाही. दावीद शब्दापासून फिरला नाही, त्याने वचन पूर्ण केलं. जो व्यक्ती मरण पावलेला होता त्याला दिलेला शब्द देखील त्याने पूर्ण केला. आज जितके लोक आहेत त्यांना दिलेले जे काही शब्द आहेत, एवढंच काय की जिवंत देवाला दिलेला शब्द देखील आपण पूर्ण करत नाही. मी हेच सांगत आहे की जे स्वर्गामध्ये जाणारे लोक आहेत ते आपल्या शब्दापासून कधीही फिरत नाहीत. काय हे गुण तुमच्यात दिसून येतात का? जरा एकदा तुम्ही विचार करून पहा. 4थे वचन मी वाचत आहे. अधमाला तुच्छ लेखितो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करीतो. आपण वाहिलेल्या शब्देने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही. 3 गोष्टी आहे. तो आपला पैसा वाढीदिडीने लावत नाही व निरपराध्यांची हानी करण्याकरिता लाज घेत नाही. तो जो असा वागतो तो कधी ढळणार नाही, तो कधीही ढळणार नाही. तो शपथ मोडणार नाही. स्वर्गामध्ये जाणाऱ्या लोकांची लक्षणं हे आहेत की ते आपल्या शब्दापासून फिरणार नाहीत. ते अन्यायाने कमाई करणार नाहीत. ते व्याजाने पैसे देणार नाहीत. जर आज तुम्ही अनितीने पैसा कमवित आहात तर सावध राहा, त्यामध्ये आशीर्वाद नाहीत. ॲडम क्लार्क हा व्यक्ती कपड्याच्या एका दुकानामध्ये कपडे विकणारे सेल्समॅन म्हणून ते काम करत होते. सेल्समन म्हणून जेव्हा ते काम करत होते तेव्हा त्यांचे मालक त्यांना काय बोलले तुम्हाला माहीत आहे? त्यांचे मालक त्यांना बोलले की कपडे शिवण्यासाठी जेव्हा तू कापड कापत असतोस, हा सर काय करायचं सांगा, तेव्हा ते कापड तू ताणत जा. कापड कापत असताना तू ते कापड खेचत जा. कापडामध्ये लवचिक गुण असतो, म्हणजे स्केलवरती जेव्हा अशा प्रकारे कपडा मोजत असतो तेव्हा कापड ते खेचून तू मोज, म्हणजे ताणून जर तू मोजलास तर कमीत कमी असा एवढा कापड तरी शिल्लक राहील. समजत आहे ना? जेव्हा त्यांना असं सांगण्यात आलं तेव्हा ते बोलले की क्षमा करा सर, मी असं करू शकणार नाही. असं का? देवाने मला एक मन दिलेलं आहे आणि कसं कमवायचं आहे त्याविषयी विवेक दिलेला आहे. अन्यायाने कमाई करणं माझ्यासाठी शक्य नाही. का बरं? प्रभूने हेच सांगितलेलं आहे. माझ्यामध्ये प्रभू आहे सर. नीतीने जितकं मोजून दिलं पाहिजे तितकंच मोजून दिलं पाहिजे सर. अन्यायाने कापडाला असं ताणून मोजणं हे योग्य नाही. तर मग तुला माझ्याकडे काम करण्याची गरज नाही, तू निघून जा इथून, असं बोलून त्यांना तिथून हकलून दिलं. कापडाच्या दुकानामध्ये सेल्समन म्हणून काम करणारे ॲडम क्लर्क ते त्या दुकानामधून बाहेर पडले. कपड्याच्या दुकानामधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी म्हटलं, प्रभूजी, अन्यायाने जर पैसे कमावे लागत असतील तर प्रभू ते मला नाही पाहिजेत. देवा, मी काय करू? माझी सेवा कर, तू माझी सेवा कर. त्याच दिवशी त्यांनी त्यांचं जीवन देवाला देऊन टाकलं. देवाच्या सेवेसाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं. माहीत आहे, तेच ॲडम क्लर्क, त्यांनीच बायबलची कॉमेंट्री लिहिलेली आहे. आत्ता मध्ये कल्वरी बायबल कॉलेजमध्ये जाऊन जेव्हा मी कॉमेंट्री पाहत होतो तेव्हा ॲडम क्लर्क यांची कॉमेंट्री मला दिसली. ते छोटंसं पुस्तक नाही, ते एवढं आहे. ॲडम क्लर्क कॉमेंट्री. ते तर परमेश्वराचे एक महान सेवक होते. ते इतके आशीर्वादित झाले कारण माहीत आहे, अन्यायाने मी पैसे कमावणार नाही. माझ्या भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही जे काम करत आहात ते छोटंसं काम असू शकेल, कदाचित मजुराचं असेल, कदाचित इस्त्री करण्याचं काम असेल, कदाचित वॉचमॅन असाल, कदाचित मोलकरीण असाल किंवा भाजी विकणारे असाल, कदाचित तुम्ही सेक्युरिटीमध्ये असाल किंवा तुम्ही ऑफिस बॉय म्हणून असाल किंवा MNC कंपनीमध्ये काम करत असाल किंवा मोठा तुमचा व्यवसाय असेल, कदाचित सेवा असेल, मंडळी असेल किंवा मग प्रचारक असाल. त्यामध्ये तुम्हाला जर आशीर्वाद मिळवायचा असेल, उच्च पदावर जायचं असेल तर एकच मार्ग आहे. माहीत आहे कोणता आहे? माहीत आहे कोणता? न्यायाने जीवन जगा.
जर तुम्ही न्यायाने जीवन जगाल आणि देवाने दिलेलं काम जर तुम्ही पूर्ण कराल तर तुम्ही देवाच्या आशीर्वादामध्ये जगाल. स्वर्गात जाणार असणाऱ्या लोकांमध्ये लक्षणं कोणते असतात तुम्हाला माहीत आहे? ते अन्यायाने पैसा मिळवणार नाहीत. अन्यायाने त्यांना काहीही नको असतो. ते व्याजाने पैसे देत नाहीत. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनो, 100 रुपये देऊन त्यावर 10 रुपये व्याज मिळवणारे लोक बनू नका. असहाय्य लोकांकडून जेव्हा तुम्ही असे पैसे घेताल, गरजेमध्ये असणाऱ्या अशा लोकांकडून संधीचा फायदा घेऊन त्यांची संपत्ती किंवा मग त्यांच्या वस्तू मिळविण्याचा प्रयत्न करू नका. माहीत आहे, यहेजकेलचं पुस्तक अध्याय 22 त्यामध्ये 12 वचन आपण पाहूया. तुझ्या ठाई रक्तपात करावा म्हणून ते लाच घेतात. तू व्याजबट्टा करीतेस, जुलूम करून आपल्या शेजाऱ्यास नागवितेस व मला विसरली आहेस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. जुलूम करून आपल्या शेजाऱ्यास नागवितेस व मला विसरली आहेस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. ह्यास्तव पहा, तू अन्यायाने केलेल्या कमाईमुळे आणि तुझ्यातल्या रक्तपातामुळे मी आपला हात आपटीत आहे. मी तुझा समाचार घेईन. त्या दिवशी तुझे हृदय टिकाव धरील काय? तुझे हात दृढ राहतील काय? मी परमेश्वर हे जे बोललो आहे ते मी ते करीनच. अन्यायाने पैसे कमावले, चुकीच्या प्रकारे पैसा मिळवला तर परमेश्वर म्हणत आहे, मी तुला शासन करील. जेव्हा मी तुला दंड देईल, काय तो तुला सहन होईल का? सहन करण्याची ताकद काय तुझ्यामध्ये आहे का? परमेश्वर असा प्रश्न विचारत आहे. आपलं आयुष्य काही दिवसांचं आहे. आपल्याला काय पाहिजे आहे? खाण्यासाठी अन्न, राहण्याकरिता छत व घालण्याकरिता कपडे, एवढंच तर पाहिजे ना? अन्न, वस्त्र आणि निवारा हे तिन्ही मिळत असतील तर पुरेसं आहे ना? तेवढ्याकरिता कशाला एवढं अन्यायाने जीवन जगायचं, अन्यायाने पैसे कमवीत चालायचं? एवढ्या सर्व गोष्टींची आपल्याला खरोखरच काही गरज नाही. हे जग कायमस्वरूपी राहणार नाही. कायमस्वरूपी स्वर्ग राहणार आहे. स्वर्गामध्ये जाणारे जे लोक असतात ते या भूतलावरती अन्यायाने पैसे मिळविणारे, व्याजाने पैसे कमविणारे लोक अजिबात नसतात. इतरांना घायाळ करणारे किंवा मग लबाडी करणारे किंवा मग वाईट करणारे किंवा अनितीने आपलं जीवन जगणारे किंवा ज्यांच्यामध्ये सत्यता नाही, अशा प्रकारे जीवन जगण्याची त्यांना याची गरज नसते. भलं जेही होईल, वास्तविकतेमध्ये जगणं, धार्मिकतेने चालणं, ते निरर्थक कधी बोलणार नाहीत. ते चुकीच्या प्रकारे कधीही बोलणार नाहीत. ते चुकीच्या प्रकारे जीवन जगणार नाहीत. ते इतरांची निंदा करणार नाहीत. समोर असणाऱ्या व्यक्तीचा प्रत्येक प्रकारे ते आदरच करत चालतील. न चुकता ते दिलेला शब्द पूर्ण करतील. अन्यायाने पैसे मिळवून ते आपल्या बॅगेमध्ये भरणार नाहीत. असे ते लोक कधीही ढळणार नाहीत. कोणत्याही गोष्टीने ते हलणार नाही. कोणतीही परिस्थिती त्यांना ढळवणार नाही. माहीत आहे त्यांचा आधार कोण आहे? देव. देवावर जे विश्वास ठेवतात ते कधीही ढळत नाहीत. ते सियोन डोंगरावरील पर्वतासारखे ते निश्चल असतात. ते कधीही ढळत नाहीत. स्वर्गामध्ये जाणार असणाऱ्या लोकांमध्ये या भूतलावरती हे लक्षणं दिसून येत असतात. इतर लोकांना छोट्या गोष्टीविषयी टेन्शन येतात. छोट्या बाबतीमध्ये त्यांना चिंता वाटत असते. लहान गोष्टीमध्ये ते अडकून गेलेले असतात. ते चिंतेमध्ये बसतात. कृपा करून लक्ष द्या. जर परमेश्वरावरती तुमचा भरोसा आहे तर तुम्ही कधीही डगमगणार नाही. तुम्ही नेहमी स्थिर राहाल. जर तुमचा देवावरती भरोसा आहे तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. धार्मिकतेने, सात्विकतेने जगणाऱ्या व्यक्तीला त्याला अजिबात घाबरण्याची गरज नसते. असं का? कारण की जो तुमच्यामध्ये राहतो तो अत्यंत सामर्थ्य आहे. घाबरू नका. जर तुम्ही कशाविषयी चिंतेमध्ये असाल तर ऐका. देवावर जितका विश्वास ठेवला पाहिजे तितका तुम्ही ठेवत नसाल तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही अडखळत राहाल. जर तुम्ही परमेश्वराला आपला आधार बनवलं तर कोणत्याही गोष्टीविषयी तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. स्वर्गामध्ये जाणार असणारे लोक या भूतलावरती पूर्णपणे न घाबरता राहत असतात. ते धैर्याने जगत असतात. नीतिमान लोक सिंहासारखे निर्भय असतात. अशा प्रकारची कृपा परमेश्वर आपल्या सर्व लोकांवर देखील करो. पवित्र पिता, तू सरळ आणि स्पष्टपणे आमच्याशी बोललेला आहेस. स्वर्गात जाणारे लोक या भूतलावर कसे असतात, कसे राहिले पाहिजे स्पष्टपणे सांगितलंस. देवा, जर तसे गुण आमच्यामध्ये नसतील तर त्या बाबतीमध्ये तू आमची मदत कर. प्रार्थना करत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू दर्शन दे बापा. तू स्पष्टपणे आमच्याशी बोललेला आहेस.
तुझी आम्ही स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. देवा, आमच्या देशाला आणि आमच्या राज्याला तू आशीर्वाद दे. या प्रार्थनेमध्ये जितकेही लोक आमच्याशी जुडलेले आहेत त्या सर्वांना तू आशीर्वाद दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ही प्रार्थना मागत आहे बापा. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.